नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. माझ्या बातमी मागच्या बातमी या सदरामध्ये आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तर चर्चा करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ज्याने एकदा सबस्क्राईब केलं त्यांनी पुन्हा पुन्हा करायची गरज नाही. की पश्चिम बंगालमध्ये SIR हा कार्यक्रम चालवला आहे. SIR म्हणजे काय की सगळ्या मतदारांची छाननी स्क्रुटिनी चालू झालेली आहे. किंवा तुम्ही खरंच मूळ भारतीय आहात का, तुमचे कागदपत्र आहे का, कुठं राहता, 2 ठिकाणी नावं नोंदलेले आहेत का, काही माणसं मेली आहेत त्यांची नावं कमी झाली आहेत का, अशा सगळ्या गोष्टी आपलं आता कार्यक्रम चालू आहे. बिहारमध्ये नुकताच पार पडला. जवळजवळ 65 लाख नावं कमी झाले आणि त्याचा परिणाम इलेक्शनवर कसा झाला हे सर्वांना माहिती झालेलं आहे. आता ज्या ठिकाणी पुढच्या वर्षी निवडणूक घातल्या त्या ठिकाणी म्हणजे पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, गोवा, राजस्थान या राज्यांमध्ये आता SIR कार्यक्रम राबवण्यात येत आहे. तर महत्त्वाचा जो प्रांत आहे की जिथं गडबड गोंधळ आहे तो आहे म्हणजे पश्चिम बंगाल. पण तो पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने SIR मोठ्या प्रमाणात चालू केलेलं आहे. पश्चिम बंगालच्या पंतप्रधान मुख्यमंत्री जे आहेत ममता बॅनर्जी यांनी त्याला खूप विरोध केलेला आहे. तर त्यांनी मोर्चा काढला होता, स्वतःच्या रस्त्यावर उतरला होता. मी करूच देणार नाही, मी अमुकच करणार नाही, मी आडवत येईल, अमुक बऱ्याच घोषणा त्यांनी केल्या. पण शेवटी निवडणूक आयोगाने सक्तीने त्यांना केलं. आता निवडणूक आयोगाला लोक कोण लागतात तर राज्य कर्मचारीच मदतीला येतात. राज्य कर्मचारी आता ममता बॅनर्जीला घाबरून जर काही घोळ करायला लागले तर त्याच्यामध्ये सुद्धा मग निवडणूक आयोगाने काय केलं की काही लोकांना सस्पेंड केलं, काही लोकांना काढून टाकलं आणि मग त्याला घाबरल्यामुळं आता नोकरशाही जी आहे ती नीट वटणीवरून SIRचा कार्यक्रम राबवतो. आता SIR म्हणजे काय हे तुम्हाला मी समजून सांगितलं. तर कागदपत्र तपासली जातात. एकंदर 12 प्रकारचे कागदपत्र तपासली जातात. तर ती पश्चिम बंगालमध्ये नॉर्मली बांगलादेशातले जवळजवळ 2 कोटी लोक आलेले आहेत बेकायदेशीरपणे आणि ते तिथे स्थायिक झालेत. त्यांना तिथल्या लोकांच्या मदतीने आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड सगळं मिळालेलं आहे. अनेक 10-10, 20-20 वर्ष झाले ते राहतात. काहींचं त्यांची मुलं जन्माला आली ती सुद्धा तिथं भारतात याच्यामध्ये निर्माण झाली. तर त्याच्यामुळं काय होतं की पश्चिम बंगालमधली बंगाली भाषा आणि बांगलादेशातली बंगाली भाषा सारखीच. पूर्वी बांगलादेश हा भारताचाच भाग होता ना, त्याच्यामुळं आपल्याला वेगळे पण ओळखू येत नाही. समजा बांगलादेशी माणूस पुण्यामध्ये आला तर तो पश्चिम बंगालसारखा आहे का बांगलादेशातलं हे आपल्याला ओळखता येत नाही, कारण तो बंगाली बोलतो. त्याचे तेच हेल काढण्याची स्टाईल, दुसऱ्याला चेहरेपट्टी तशीच दिसते, त्याच्यामुळं आपण ओळखू शकत नाही. तर असे बांगलादेशी लोक जवळजवळ 2 कोटी लोक पश्चिम बंगालमध्ये स्थायिक झालेले आहेत. आणि SIRचा कार्यक्रम चालू झाल्यापासून बरेचसे लोक पश्चिम बंगाल सोडून बांगलादेशामध्ये पळून चाललेले आहेत. आता याचं कारण काय आहे नाही का, तर साधारणतः हकीमपूर, बशीरहाट बॉर्डरवर खूप गर्दी झालेली आहे की त्यांच्याकडं आधार कार्ड आहे, त्यांच्याकडं रेशन कार्ड, त्यांच्याकडं पॅन कार्ड. पण SIRमध्ये काय होतं की तुम्हाला जन्म दाखला मागितला जातो, तुम्ही कुठल्या शाळेत शिकलं ते विचारलं जातं, तुमच्याकडं त्यांना आईबाप कुठं होतं ते त्यांचा जन्म कुठं झाला ते विचारलं जातं. आणि मग ह्या गोष्टीमध्ये जर आपण पकडलो गेलो तर आपल्याला भारत सरकार अटक करेल. कारण आता काय झालं की मध्ये कायदा पास झालेला आहे की बेकायदेशीरित्या जे स्थलांतर करतील, भारतामध्ये येतील, तर त्यांना 5 लाख रुपये दंड आहे आणि 3 वर्षाची शिक्षा आहे.
ज्यांनी जाणीवपूर्वक फसवणूक केली, खोटे कागदपत्र तयार केले, त्यांना 10 लाख रुपये दंड आहे, 10 वर्षाची शिक्षा आहे. मग आपण जर पकडलो गेलो तर आपल्याला दंड आणि शिक्षा दोन्ही होतील. फॅमिली उघड्यावर म्हणून हे लोक घाबरून पुन्हा बांगलादेशामध्ये पळून चाललेले आहेत. NRC म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन हा कार्यक्रम अजून भारत सरकारने राबवलेला नाही. मंजूर झालाय कायदा, पण अजून राबवलेला नाही. पण त्या NRCची भीती का आपल्याला याच्यामध्ये आपण पुढं NRC मध्ये अडकलो तर आपल्याला मोठा जबर दंड शिक्षा होऊ शकते, त्यापेक्षा आपल्या देशात परत गेलेलं बरं असं त्यांचं चाललेलं आहे. तर बांगलादेशी बरेच जण काय होतं की आले तर ते सुखाने काम करतात ते असं नाही आहे. ते कष्टाळू असतात, मेहनती असतात. तर ते लोक काही अतिरेकी पण आहेत. भारतामध्ये येऊन अवैध कामं करतात, चोऱ्या करतात, मादक पदार्थांचा व्यवसाय करतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की एकंदर सामाजिक वातावरण बिघडायला मदत होते. जे रोहिंग्या मुसलमान आहेत ते तर मुळातच बेकार लोक, जे येतात ते अतिरेकी कामं करण्यासाठीच येतात. म्हणून तर त्यांना म्यानमारमधून हाकलून दिलेलं आहे. म्यानमारमध्ये एक सुद्धा रोहिंग्या आता शिल्लक राहिलेलं नाही. हे सगळे मूळ रोहिंग्या म्हणतो ते मुसलमान सगळे म्यानमारमधलेत. तर यांना SIR काय झालं की त्यांना एक थोडासा चाप बसलेला आहे आणि ते पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगालमधून आता भीती काय आहे तर पश्चिम बंगालमधून ते लोक आता महाराष्ट्रात SIR चालू नाही, तर ते महाराष्ट्रामध्ये कलकत्ता, मुंबईत काही काळ राहू शकतात. पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या की पुन्हा पश्चिम बंगालमध्ये जाऊन राहायला मोकळ होऊ शकतात. त्याच्यामुळे महाराष्ट्र किंवा इतर ज्या राज्यामध्ये SIR चालू नाही त्या राज्यांनी आपल्या सीमांवर कंट्रोल ठेवला पाहिजे. रेल्वेवर कंट्रोल ठेवला पाहिजे की कुठून जे बांगलादेशी येतात ते का, तर त्यांना ताबडतोब पकडून पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं गेलं पाहिजे. ममता बॅनर्जी ज्या मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालच्या, त्यांनी या बांगलादेशींसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत, कारण ते त्यांचे मतदार आहेत. हे बाहेरचे लोक आले, त्यांना रेशन कार्ड, आधार कार्ड अर्पण करायचं, त्यांचं नाव मतदान यादीत नोंदवायचं आणि तुम्ही जर आम्हाला मतदान दिलं तर तुम्हाला राहता येईल, नाही तर हाकलून देऊ, अशी धमकी दिल्यामुळे ते लोक डोळे झाकून तृणमूल काँग्रेसला मतदान करतात, असं साधारणतः समज आहे. आणि मग त्याच्यामुळं काय झालं की ममता बॅनर्जी खूप वाईट वाटतं याचा अर्थ कार्यक्रम की हे जर बांगलादेशी पळून गेले किंवा जवळजवळ नावं जर कमी झाले तर पुढच्या मतदानाला आपल्याला मतदान कोण करणार, ही भीती त्यांना वाटत आहे. अंदाजे 2 कोटी बांगलादेशी पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यातले 50-60% मतदान जरी घटलं तर ममता बॅनर्जींचं पुढचं इलेक्शन त्यांना खूप जड जाऊ शकतं. त्याचा प्रचंड विरोध केला, विरोधी पक्षांनी कोर्ट कचेऱ्या केल्या, तरी SIR चालू आहे, कारण त्यांना सुप्रीम कोर्टाने सुद्धा आडकाठी केलेली नाही. त्याच्यामुळं आपण पकडले जाऊ, आपल्या आईवडिलांचं जन्मस्थान कुठून सांगणार, काही मोठे जे बांगलादेशी आहेत किंवा आपलं शिक्षण बांगलादेशमध्ये झालेलं आहे, तर आपण पकडले या भीतीने त्यांचा पळ काढायचं चालू आहे. काही बांगलादेशी संपूर्ण गावचं गाव खाली झालेलं आहे. काही जण मशिदीत लपून बसलेले आहेत, त्यांना सुद्धा सरकार शोधून काढतंय आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते 2-3 महिन्यामध्ये बांगलादेशी पश्चिम बंगालमधून नाहीसे झालेले तुम्हाला दिसून येतील. त्याचा परिणाम काय होईल तर जे पुढच्या 2026मध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये मतदानावर मोठा परिणाम होईल आणि ममता बॅनर्जींना मतदानामध्ये खूप घसरण झालेली दिसून येईल. तर ही आतली जी बातमी तुम्हाला सांगायची होती की पश्चिम बंगालच्या बातम्या आपल्याकडे जरा कमी येतात, पण तुम्ही काही जर व्हिडिओ पाहिले तर पश्चिम बंगाल अगदी लाईन लागलेली आहे. बोटीतून जायची किंवा बांगलाच्या बॉर्डरवरून आत जायचं किंवा आडमार्गाने जायचं, तर काहीही करून भारत सोडून बांगलादेशात पळून जायचं, याच्यासाठी त्यांची रीट लागलेली आहे. सगळं सामान सुमान बायका पोरं घेऊन हे बांगलादेशी जाते. त्यांच्या काही मुलाखती घेतल्या पत्रकाराने, ते सरळ सांग की आम्ही बांगलादेशाचे आहोत
आम्ही 10 वर्षापूर्वी इथं आलो, 20 वर्षापूर्वी इथं आलो, पण आता यासार कार्यक्रम चालू झालेला आहे, त्याच्यामध्ये सापडू नये म्हणून आम्ही आमच्या देशात परत चाललेलो आहोत. ही चांगली घटना आहे. आपल्या देशात काय धर्मशाळा नाही की कोणी यावं आणि राहावं. कारण ते आले तर मतदान म्हणजे दुसऱ्या देशाचे लोक कोण सरकार ठरवायला लागले किंवा आपल्याकडे ते लोक आपल्या भारतीयांचं रोजगार छिनून घेतात, सरकारी योजनांचे फुकट धान्य घेतात, पैसे घेतात, नाही का. तर त्याच्यामुळे आपापच आपल्या अर्थव्यवस्थेला ताण येतो. तर तो सगळं बांगलादेशी म्हणा, पाकिस्तानी म्हणा किंवा इतर देशातले जे रोहिंग्या आहेत यांना बाहेर काढणं हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्याला प्रत्येकाने मदत करायची. तुमच्या संशयामध्ये कुठं आढळलं तुमच्या गावात की बाई बांगलादेशी आहेत, तर पोलिसांच्या कानावर घालणं तुमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. आज आपण इथे थांबूया. रामकृष्ण.